जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए सरकार बना रहे हैं। चलिए। आणि पहिला कल हाती आलेला आहे। भाजपाच्या बाजूने हा पहिला कल दिसतोय। पोस्टल मतमोजणी सुरू आहे आणि पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपकडे पहिला कल झुकताना आपल्याला दिसतोय। अर्थात मतदारसंघ आणि इतर सगळे डिटेल्स आपल्याकडे येत आहेत आता हळूहळू। आणि पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवरती आपल्याला दिसतोय। आपण नम्रता इतक्या निवडणुका आपण कव्हर केलेल्या आहेत। आपले हे पाहुणे सुद्धा आपल्यासोबत अशा विश्लेषणांच्या वेळी राहिलेले आहेत। पोस्टल कल सुरू झाल्यानंतर प्रश्न पडतो की नेमकं काय, म्हणजे भाजपच्या बाजूने तर विचारायचं काय, कारण पोस्टल कल आहे, अजून जागा स्पष्ट व्हायच्या आहेत। हा अगदी सुरुवातीचा कौल आहे। अनेकदा असं झालं की पोस्टल कौल काही वेगळ्या कारणांमुळे, कारण पोस्टल कौल हा सरकारी कर्मचाऱ्यांचा असतो आणि एक असं मानलं जातं, हा काही मी अगदी दावा नाही करत, की तो साधारणपणे प्रो गव्हर्नमेंट असतं आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये कोणत्या वयाचे आहेत हे सुद्धा बघितलं जातं। म्हणजे जेव्हा 2014ची निवडणूक होती तेव्हा पोस्टल मला अजून आठवतं ते काँग्रेसच्या बाजूने होतं, कारण ते सगळे एम्प्लॉईज होते आणि ते जुने एम्प्लॉईज होते। नंतर मात्र हा कौल बदलत गेला आणि पुढचा इतिहास आपण पाहिलेला आहे। पोस्टल कौलची एक गंमतच असते या निमित्तानं, पण ह्या निमित्तानं पोस्टल मतं हा सारखा विषय चर्चेत येत असतो। आता निवडणुका अधिक आधुनिक होत चाललेल्या आहेत, आता तर ईव्हीएम आहेत आणि त्यामुळे मला पुढे SIR बद्दल तर मी विचारणार आहे, पण अगदी सुरू करायचं झालं तर आता पुन्हा आणखी एक अपडेट दिसते। मोकामामधून भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपचा पहिला उमेदवार आघाडीवर आहे। हा कल आहे, कौल नाही, पण सध्या तरी हा कल दिसतोय। नम्रता।